नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांतदेवर म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पडवळाच्या काचऱ्या पीठ पेरून त्या कशा करतात त्या आपण पाहणार आहोत. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती काय आहे ती आपण आता पाहून घेऊ. सर्वप्रथम मी हा पडवळा आहे हा मी चिरून घेतो. तो कसा चिरायचा तो पण आपण पाहूया. हे बघा, हे मी पडवळाचा घेतला आहे चिरायला. उभं चिरून घ्यायचं आधी आणि त्यातला गर आपण काढून घेणार आहोत. हा बघा, हा त्याचा गर आहे. हा बोटाने सुद्धा असं निघतो गर. आपण असा काढून घेऊ किंवा तुम्ही चमच्याने काढलात तरी सुद्धा चालेल. आता पडवळ हे कवळं आहे. आता चिरताना बघा त्याच्या बारीक काचऱ्या करायच्या आहेत. एकदम जाड्या पडण्यात, एकदम बारीक पडण्यात. मी तुम्हाला काचऱ्या करून दाखवतो. या बघा, अशा आपण बारीक काचऱ्या करून घेऊ. तर या बघा, अशा आपण काचऱ्या त्या पडवळच्या आपण करून घेऊ आणि आपण भेटू थोड्या वेळाने. ह्या बघा, जवळ दाखवतो कशा केल्यात त्या. आपण भेटूया थोड्या वेळ. तर मंडळी, मी टोपामध्ये तेल घेतलं आहे 1 पळी. आता मी त्यामध्ये टाकतो थोडीशी राई, अर्धा चमचा जिरं, कांदा टाकूया. अंदाज मी एक कांदा, 1 ते 2 बारके 2 कांदे चिरलेले आहेत. तर आपण टाकूया हळद. आपण परतून घेऊ आता. आता आपण टाकूया त्याच्यात लसूण पेस्ट. आणि तुमच्याकडे हिंग असेल तर तुम्ही जरूर टाका. आता आपण टाकूया मसाला. आपला साधा घरचा मसाला 2 ते 2.5 चमचे छोटे. आणि माझ्याकडे लसूण मसाला सुद्धा आहे, कांदा लसूण मसाला. तो पण मी याच्यात टाकतो. 1 चमचा, अंदाजे 1 ते 1.5 चमचा. कारण आम्हाला तिखट भाजी खायला आवडते. कांदा परतून घेऊ आपण आणि त्यामध्ये आता टाकू. कांदा आपला शिजलाय. मीठ अंदाजे.
भाजीला पुरेल एवढंच आपण मीठ टाकूया अंदाजे. लागलंच तर आपण मग नंतर वरून घालू शकतो. परत परतून घेऊ. आपण पडवळाच्या पीठ पेरून काचऱ्या करणार आहोत. भाजी पीठ पेरून भाजी पडवळाची. आता आपण यामध्ये टाकू पडवळ आपला. बारीक चिरलं हे बघा, असं चिरून घ्या. जास्त पाणी टाकू नका. आपण आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि लागलंच तर आपण पाणी टाकू. पाण्याचा हक्का मी मारतो थोडासा पडवळ शिजण्यासाठी. आपण आता पडवळ शिजेपर्यंत झाकण ठेवून द्या. आपण भेटू थोड्या वेळाने. आता आपण भाजी शिजले का पाहूया. जराशी ढवळून घेऊ भाजी. आपली भाजी शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहेच. आता आपण त्यामध्ये बेसन पीठ टाकू. आपल्याला जास्त नाही टाकायचं, थोडंसंच टाकून घेऊ. आता अंदाजे 2 चमचे 2 ते 2.5 चमचे टाकणार आहे आणि आपण ढवळून घेऊया. थोडंसं परत मी टाकतो, 2 चमचे. हे छोटे 2 चमचे. मीठ बघतो हा जरा. आपल्या भाजीला आता मीठ नको. मीठ भाजीला आपल्या बरोबर बसलेलं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आजची रेसिपी होती पडवळाच्या काचऱ्या पीठ पेरून. तर आजची रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा आणि ती ऑलवर सेट करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, लाईव्ह
याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत जरूर येईल. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या. तर चला तर मग बाय बाय, पुन्हा भेटू आणि सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा.